देवा, सकाळपासून भूक लागले मरणाची, अजून खायचा काय पत्ता नाही. खायला संपले. दीदीला काही समजत नाही का मागवाचा, तर झोपा करत बसलो. कवा खायला येईल तर कवा मी खाईल काय माहिती. एक तर बाहेर पण जाऊन देत नाही, घरानच कोंडून ठेवते. खाणे को देव रे. सकाळ सकाळी इजा खायला कपलेलं तर खायला मागवला. पहिले नुसता गोंगाट भरलेला तर बरं पहिले खायला मागू दे इजेसाठी. खायला आल्या आल्या इजी घालून बघा तुम्ही. कधी ही डब्यान वागतं ना, कधी मला प्लेट मध्ये काढून देते खायला. त्याचीच गडबड चाललेली तिची. बस कर तुझी भंकस, दे चल पटकन खायला. हो हो देतो. आवरी घाई कसली घाई कसली, सकाळपासून उपाशी ठेवले, मरणाची भूक लागले म्हणा. दे चल पटकन. घे घे खा एकदाशी. आता कसा, आता बरा वाटला म्हणा. आता माझा पोट भरला. आता जाऊन झोपत मस्त पैकी डायरेक्ट संध्याकाळी तू उठत. उठ संध्याकाळी. मला काम आहे जेवायला बनवायचे. संकष्टी आहे आज. तर गाई जात होती संकष्टी आणि जेवायला बनवायचा होता. पका मेन्यू होता आज. वरण भात भाजी वगैरे सगळा बनवायचा होता. बरं पहिले कोथिंबीर वडी बनवायची सुरुवात करू. जेवढा काय बनवलं त्याची कसलीच डिटेलमध्ये रेसिपी न टाकली, कारण की पहिलेच मी फुल व्लॉग टाकलेला आहे. तुम्ही विचारता रेसिपी टाका. मी व्लॉग मध्ये अपलोड केलेला आहे गाई, जाऊन बघा तिकडे. पहिले कोथिंबीर वडी बनवत घेतली ना, तिला सेट करत ठेवली. नंतर एक घेतलेली डाळ शिजवायला आणि एक घेतलेली भाजी बनवायला. भाजी झालती ना, वरण पण झालतं. आपल्या कोथिंबीर वड्या पण सेट झालत्या. त्यांना कट करून घेतलं नाही, घेतल्या फ्राय करायला. फ्राय करून होत नाही ते एक मम्मीने घेतलेली पूजा मांडायला. दादानं पप्पा पण आलता तर फ्रेश झालं ना, घेतलं पटकन आरती करून न, पूजा पण झालती. नैवेद्य दाखवलं देवाला जेवायला काय बनवलेलं ते न, प्रसाद बनवला केले. मोदक ना बनवलं या पेरेसभर, नेक्स्ट टाइम बनवेल, कारण की पुढची आहे ते अंगारकी चतुर्थी मग तवाच बनवेल. ताट पण वारला जेवणाचं ना. जेवणामध्ये बघू शकता तुम्ही काय काय मेन्यू. आणि हा मोदक काकूने दिलता म्हणून मी ताटामध्ये ठेवला दाखवासाठी की बघा मोदक पण आहे. खालती गेलो तर ही पोरा बघत होती फोन मध्ये दादाची मॅच. तिथे तो सिक्सर मारत होता ना, इथे सगळी नाचू होती. नुसता वांगाड भरले. मच्छीचा वार असल्यावर नाही पण भाजीचा वार असल्यावर काहीतरी गोड खायला पाहिजेच ना, म्हणून गोल्डून मी आईस्क्रीम मागवलेली अप्सरामधून, तर ती खाऊन घेतली दोघी बी. तर असं होता मिनी व्लॉग. जर थांब कुठं मला विसरून चाललीस का? ना तुला कशी विसरण हाय आठवण तुझी. आजचा व्लॉग मी एंड कर कर बाबा कर, नाही तर तू माझा जिना आराम करशील. हो गे. तर काही असं होतं आजचा मिनी ब्लॉग. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि माझी म्हणजेच बिल्लोची कॉमेडी ऐकायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका, जर नवीन असतील तर. बाय बाय.